Hello, this is Shruti Apte from ATRC, and today we have with us Dr. Sriniketan Kale, and he is going to give us some insight about stomach cancer. तर मला आधी डॉक्टर काळ्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन करू दे. He has done his MCH surgical oncology from Tata Memorial Hospital. त्यांचं सांगलीला स्वतःचं हॉस्पिटल आहे इन द नेम ऑफ होरायझन. आणि ते मिरज मध्ये एका हॉस्पिटलला पण अटॅच्ड आहेत, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल. आणि त्यांचं जे काय स्पेशल इंटरेस्ट आहेत किंवा स्पेशलायझेशन आहे कॅन्सरमध्ये, दॅट इज टिपिकली इन ओव्हेरियन कॅन्सर, मायक्रोवॅस्क्युलर कॅन्सर, आणि ही इज अन एक्सपर्ट इन मिनिमली इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्जरीज. सो थँक्यू डॉक्टर केतन, इट इज अ प्लेजर टू हॅव यू हिअर. तर येस, सो आपण डायरेक्टली क्वेश्चन्स ना सुरू करूया की तुम्ही आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन द्या की एक तर व्हॉट इज कॅन्सर आणि मग व्हॉट इज स्टमक कॅन्सर, ते कशामुळे होतं. ओके, तर बेसिकली कॅन्सर म्हणजे पेशींची अनकंट्रोल्ड ग्रोथ, वी कॅन कॉल इट अनकंट्रोल्ड प्रॉलिफरेशन ऑफ सेल्स. म्हणजे नॉर्मली शरीरातली प्रत्येक पेशी और सेल ह्याचा मार्ग ठरलेला असतो आणि तिनं किती दिवस जगायचं, केव्हापर्यंत वाढायचं आणि कुठे थांबायचं हे ठरलेलं असतं. पण जेव्हा काही म्युटेशन्समुळे ह्या सेल्स अनकंट्रोल्ड वाढायला लागतात तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात. दिस इज अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन ऑफ कॅन्सर. तर शरीरात जेवढे अवयव आहेत, जितके ऑर्गन्स आहेत, प्रत्येकाचा कॅन्सर होऊ शकतो. विशेषतः तोंडाचा असेल किंवा ब्रेस्टचा असेल किंवा पोटामध्ये आतड्यांचा असेल, विविध अवयवांचे कॅन्सर होऊ शकतात. कॅन्सरला आपण घाबरतो का मेनली, तर आता तुम्हाला माहिती आहे बरेच सर्जरी असतात. अपेंडिक्सची सर्जरी, आपण अपेंडिक्स काढलं, पेशंट विल गेट क्युअर्ड. पण कॅन्सरमध्ये असं होत नाही, कारण ज्या ऑर्गनमध्ये तो तयार होतो आणि वाढतो तिथून तो बॉडीत स्प्रेड होऊ शकतो, ज्याला आपण मेटास्टॅसिस म्हणतो. या मेटास्टॅसिस मुळे जरी आपण प्रायमरी ऑर्गनची ट्रीटमेंट केली तरी देखील हा कॅन्सर आज ना उद्या कुठल्या तरी स्वरूपात, कुठल्या तरी वेगळ्या अवयवात, लाईक फुफ्फुस असेल, लंग्स असतील, लिव्हर असेल, कुठेतरी परत येऊ शकतो. म्हणून कॅन्सरला आपण जास्त घाबरतो. आणि जेवढं तुम्ही लेट डायग्नोसिस, लेट ट्रीटमेंट कराल कॅन्सरची, तेवढे चान्सेस ऑफ मेटास्टॅसिस आणि स्प्रेड वाढत जातो, विच कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्यामुळं कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेळेत करणं गरजेचं असतं. हे थोडक्यात कॅन्सर बद्दल झालं की हे कॅन्सर आहे थोडक्यात. राईट राईट. आणि स्टमक कॅन्सर आपला हा जो टॉपिक आहे, तर तो कशामुळे होतो. आता स्टमक कॅन्सरची बरीच कारणं आहेत. साधारण एक मे बी एक 3 to 4% कॅन्सरचे हेरिडिटरी असू शकतात. म्हणजे ज्या पेशंट्सना काही जीन्स आहेत, ज्याला ऑन्कोजीन्स म्हणतात, कॅन्सर ससेप्टेबल जीन्स आहेत, त्या लोकांना स्टमक कॅन्सर होऊ शकतो. पण याचं मेजॉरिटी ऑफ कारण म्हणजे आपल्या देशात जर म्हणायला गेलात तर टोबॅको रिलेटेड आहे. मेनली स्मोकिंग असेल किंवा टोबॅको च्युईंग असेल, की तंबाखू खातात, ती गिळतात आणि ती पोटामध्ये जाते, किंवा स्मोकिंगमुळे हे कार्सिनोजेन्स स्टमक मध्ये जातात. तर हे स्टमकचं मेन कारण, कॅन्सरचं मेन कारण आपल्या देशात आहे. पण स्टमक कॅन्सरचं जर एपिडेमिक म्हणाल तर ईस्टर्न कंट्रीज मध्ये आहे, जसं जपान आणि चायना. हे ह्या देशामध्ये स्टमक कॅन्सर हा खूप कॉमन आहे, कॉमनेस्ट कॅन्सर. इव्हन तिथे डायग्नोसिस साठी डॉक्टरची सुद्धा प्रिस्क्रिप्शन लागत नाही, तुम्ही जाऊन तुमची एंडोस्कोपी करून घेऊ शकता, इतका हा कॅन्सर कॉमन आहे. आता त्याची अनेक कारणं आहेत, जसं काही त्यांचं फूड. तुम्हाला माहिती आहे की चायनीज, जॅपनीज फूड मध्ये वेगळ्या प्रकारचे मसाले, वेगळी प्रकारचे फिश खातात. ते बरेचदा अनकुक्ड किंवा स्मोक फिश खातात. स्मोक साल्मन हे त्यांनी दिलेलं आहे. स्मोक साल्मन तुम्ही जर खाल्ला तर त्याच्यामुळे बेसिकली इरिटेशन ऑफ स्टमक जर होत असेल ड्यू टू एनी रिझन फॉर लॉंग टाइम, दॅट कॅन बी अ रिझन फॉर कॅन्सर. किंवा काही प्रकारचे स्टमक इन्फेक्शन्स असतात, हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन्स, किंवा अशी काही जी आपल्याला रुटीनली डायग्नोज होत नाहीत, ते बॅक्टेरिया तुमच्या स्टमक मध्ये जाऊन बसतात आणि ते कॅन्सर कॉज केल्यावरच तुम्हाला कळतं की हे तुम्हाला झालेले आहेत, कारण त्याचे सिम्पटम काही नसतात. अनेक कारणं स्टमक कॅन्सरची असू शकतात. आपल्याकडे मेनली म्हणाल तर टोबॅको रिलेटेड हे कॉमनेस्ट कॉज आपण. राईट राईट. आणि मग सिम्पटम्स काय असतात, म्हणजे असं काही आपल्याला कळतं का की त्याचे स्टेजेस आपण म्हणतो कॅन्सर मध्ये, तर ह्याच्यामध्ये पण असं काही प्रकार आहे का. राईट. आता अर्ली स्टेजेस मध्ये स्टमक कॅन्सर डायग्नोज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, त्यामुळे या कॅन्सरचं प्रोग्नोसिस खराब आहे. प्रोग्नोसिस म्हणजे 100 पेशंटना कॅन्सर झाला तर त्यातले जवळजवळ 60 ते 70% पेशंट विल डाय ऑफ दिस कॅन्सर, कारण ह्याचं डायग्नोसिस खूप लेट येतं. एक तर पोटाच्या आत हे वाढत असतं, आपल्याला कळत नाही.
आणि बरोबर. सिम्पटम्स हे खूप नॉन स्पेसिफिक असतात, जसं कधीतरी पोटात दुखणे बर. किंवा संडास वाटे रक्त जाणे की जे आपल्याला कळतच नाही, बरोबर. आणि वजन हळूहळू कमी होत जातं, भूक कमी होते, डिस्पेप्सिया ज्याला म्हणतो, असे सिम्पटम असतात. तर हे बरेचदा इग्नोर केले जातात. विशेषतः ओके. स्टमक कॅन्सर हा कॉमनली ओल्ड एज कॅन्सर आहे. त्यामुळं ओल्ड पीपल, म्हातारे लोक या गोष्टी इग्नोर करतात, की काहीतरी पोटात अपचन झालं बरोबर. असेल, खाल्लं असेल, त्यामुळे त्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं हा कॅन्सर वाढतो. आता ह्याच्यामध्ये एक असा कॉमन सिम्पटम आहे की ज्याच्यामुळे हा लवकर डायग्नोस होऊ शकतो, तो म्हणजे उलटी होणे. बर. स्टमकचा जो ओके. आउटफ्लो आहे त्या ठिकाणी जर हा कॅन्सरची गाठ झाली तर ती स्टमक ब्लॉक करते. जसं बर. एखाद्या पाईपमध्ये काय अडकलं की पाईप ब्लॉक होते तसंच, बरोबर. आणि मग आपण जे खाऊ ते उलटं पडतं. तर असे पेशंट ज्यांना हे ऑब्स्ट्रक्शन लवकर होतं त्यांचं डायग्नोसिस लवकर होतं, कारण ते अच्छा. उलटी थांबत नाही म्हणून डॉक्टरकडे जातात आणि त्याच्यावर डायग्नोसिस होतं. तर बरोबर. सिम्पटम हे असे कॉमन आहेत, पण बहुतेक पेशंट हे कॅन्सर वाढून येतात आणि वेट लॉस, अॅनोरेक्सिया हे अतिशय कॉमन सिम्पटम्स स्टमक कॅन्सरचे आहेत. ऑकेजनली उलटीमधनं रक्त पडणे हा बरोबर. एक स्टमक कॅन्सरचा सिम्पटम आहे. राइट. सो सर, मग आपण आपलं स्टमक क्लीन ठेवलं पाहिजे का? म्हणजे आता काय-काय लोकांना, आता आमच्याकडे जे काय-काय येतात पेशंट, त्यांना कॉन्स्टिपेशन होतं. त्यामुळे आम्ही त्यांना कोलॉन थेरपी सजेस्ट करतो, जे ॲक्चुअली Right. आपल्या कोलॉनमधनं पाणी जाऊन ते सगळं साफ करतं. सो असं काही आहे का, की ज्यांना पिरियॉडिकली कॉन्स्टिपेशन आहे किंवा पोट साफ होत नाहीये, दे आर मोर ससेप्टेबल टू स्टमक कॅन्सर? असं मी डायरेक्टली नाही म्हणत. ओके. हे तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण इट इज मोर इम्पॉर्टंट फॉर कोलॉनिक कॅन्सर. आता ओके. आपण जे फूड खातो ते स्लोली स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन मधून डायजेस्ट होऊन लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते मॅक्सिमम टाइम असतं. त्यामुळे ओके. तुम्ही जे काही इरिटेटिंग सबस्टन्सेस खाल किंवा जे तुमच्या फूडमध्ये असतील त्यांना मॅक्सिमम इरिटेशन तुमच्या कोलॉनचं होणार आहे. ओके. गॅस्ट्रिक ट्रान्झिट टाइम अराउंड 1 आवर, 2 आवर्स, मॅक्सिमम 3 आवर्स मध्ये सगळं स्टमक एनिवेज साफ होऊन जातं तुमचं. अच्छा. त्यामुळं कोलॉन थेरपी तुम्ही देता, त्याचं नाव आहे सजेस्टेड फॉर कोलॉन. तर बरोबर. पेशंट क्रॉनिकली कॉन्स्टिपेटेड असतात किंवा ज्यांच्या फूडमध्ये रफेज कमी असतं, बरोबर. एस्पेशली वेस्टर्न कंट्रीज जे भाज्या वगैरे फार खात नाहीत, ब्रेड खातात आणि रेड रेड मीट खातात, बीफ खातात, तर हे ऑल दिस फॅक्टर्स आर प्री कॅन्सरस फॉर कोलॉनिक कॅन्सर. आणि ओके. अशा पेशंट्समध्ये मला वाटतं युअर थेरपी इज डेफिनेटली गोइंग टू वर्क. वर्क. But the राइट. stomach cancer as such directly it is not of much use if we राइट. see the etiology of this cancer. त्यामुळं बरोबर. त्याचा फारसा उपयोग इथे होणार नाही, but it's good for colonic cancers. राइट. ओके. सो मग आता सर, तुमच्याकडे कोणी पेशंट आला आणि तो म्हटला, की मला हे असे सिम्प्टम्स आहेत आणि हे खूप दिवसांसाठी आहेत. सो तुमची हो. लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा कसं तुम्ही त्यांना ट्रीट करता? हां. तर आता बेसिकली डायग्नोसिस महत्वाचं असतं. तर क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर जी द डायग्नोस्टिक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, की बाबा ही करायलाच हवी, ती म्हणजे एंडोस्कोपी. आता ओके. नॉर्मली आपण याला गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो. म्हणजे तोंडावाटे दुर्बीण किंवा एक टेलिस्कोप जो तुमच्या स्टमकमध्ये पास करतात. डायरेक्टली वी कॅन सी कुठे कॅन्सर आहे, कुठे गाठ आहे, स्टमकमध्ये काही अल्सर्स अच्छा. आहेत का, आणि वी ओके. कॅन टेक बायोप्सी. तर हे बायोप्सी खूप इम्पॉर्टंट आहे. बायोप्सीमध्ये कॅन्सर आल्याशिवाय आम्ही कुठल्याच पेशंटला कॅन्सर लेबल करत नाही. ओके. इव्हन दो इट बरं. लुक्स लाइक अ कॅन्सर, इट इज नॉट कॅन्सर अनलेस प्रूव्ड ऑन द बायोप्सी. बरोबर. त्यामुळं एंडोस्कोपी आणि बायोप्सी हे द इन्व्हेस्टिगेटिव्ह मोडॅलिटीज आहेत. दुसरी कॉमनली टेस्ट आता जी आपण करतो, तुम्हाला माहिती असेल की सोनोग्राफी, बरोबर. पोटाची सोनोग्राफी आता खूप कॉमनली केली जाते. म्हणजे आता ॲज अ सुपर स्पेशालिस्ट ॲटलीस्ट माझ्याकडे जेवढे पेशंट येतात ज्यांना पेन ॲब्डॉमिनल सिम्पटम्स आहेत, त्याची एक तरी सोनोग्राफी मी करून घेतो. कारण बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात. काही लोकांना गॉलस्टोन्स असतात, काही लोकांना नुसते अल्सर्स असतात, पेप्टिक अल्सर्स असतात किंवा राइट. अपेंडिक्सचे प्रॉब्लेम असतात. काहींना हे कॅन्सर सुद्धा यातून एखाद्याला डिटेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ओके. सोनोग्राफी आणि एंडोस्कोपी महत्वाचं आहे. एकदा तुम्ही डायग्नोसिस केलं की यू वॉन्ट टू सी वेदर यू कॅन ऑपरेट दिस पेशंट, म्हणजे ट्रीटमेंट बरोबर. काय करायचं, बरोबर. सर्जरी करायची का, किमोथेरपी द्यायची का, रेडिएशन द्यायचंय. त्यावेळी आपण पेशंटचा सीटी स्कॅन करतो पोटाचा. आणि ओके. आता आजच्या जगात आपण पेट स्कॅन करतो. व्हॉट इज अ ओके. पेट स्कॅन? पेट स्कॅन इज अ होल बॉडी स्कॅन इन विच वी इंजेक्ट अ पर्टिक्युलर डाय, एक पर्टिक्युलर डाय इंजेक्ट करतो ब्लड मधनं आणि ओके. त्याचा होल बॉडी स्कॅन करतो. जिथे ओके. जिथे हायपर मेटाबॉलिझम आहे बॉडीमध्ये, हां. मग ते कॅन्सर असेल किंवा एखादं इन्फेक्शन असेल, त्या ठिकाणचा एरिया त्या स्कॅन मध्ये लिटअप होतो. आता ओके. नॉर्मली कॅन्सर लिटअप होतो याच्यामध्ये मोस्ट ओके. कॉमनली. ओके. त्यामुळे वी कॅन डायग्नोस की हा कॅन्सर स्टमक पर्यंत लिमिटेड आहे का पुढे लिव्हर मध्ये, लंग्स मध्ये, पोटात आणि कुठे पसरलाय. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही आमची ट्रीटमेंट प्लॅन करतो. तर दीज ओके. आर ऑल इन्व्हेस्टिगेटिव्ह मोडॅलिटीज. राइट.
राईट सर. आणि मग सपोज असं वाटलं की ओके त्या पेशंटचं ऑपरेशन करावं लागणार आहे, सो त्याच्यानंतर काय प्रकारचे प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत त्यांनी? प्रिकॉशन्स हे ऑपरेशन पूर्वीपेक्षा ऑपरेशन नंतर फार महत्वाचे आहेत असं मला ओके. वाटतं. ओके. आता ऑपरेशन म्हणजे काय असतं, याच्यात आपण स्टमकचा काही भाग काढून टाकतो. अच्छा. काही किंवा पूर्ण स्टमक सुद्धा काढून टाकतो, डिपेंडिंग की गाठ बर. कुठे आहे. तर बर. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या आयुष्यात काय होते, तर स्टमकचा मोठा पार्ट जातो. स्टमक इज अ रिझर्वायर ऑफ फूड. त्यामुळे बरोबर. तुम्ही जे काय खाता, तुम्ही समजा 2 पोळ्या, भात असं खात असाल, तर ते तुमच्या स्टमकमध्ये साठून राहतं आणि स्लोली डायजेस्ट होतं. बरोबर. पण तुमची स्टोरेज कॅपॅसिटी गेल्यामुळं यू हॅव टू ईट स्मॉल अँड फ्रिक्वेंट फीड्स. म्हणजे मे बी मी दिवसात 2दाच जेवतोय आज. पण राईट. माझं स्टमक कॅन्सर ऑपरेट झालं असेल, तर मला दिवसात 5 ते 6 वेळा जेवण करावं लागेल. बर. तेच फूड मला डिस्ट्रिब्यूट करून खावं लागेल. मी आता एक पोळी खाईन, मग मे बी 2 तासांना आणखीन एखादी चपाती खाईन, मग अजून 2 तासांना थोडा भात खाईन. बरोबर. सो दॅट बरोबर. तेवढा ट्रान्झिट टाइम त्याला मिळेल. तर हे डायटिक ऍडजस्टमेंट्स खूप महत्वाचे आहेत. आणि बरेचदा या पेशंट्सना रिगर्जिटेशन्स होतात, कारण आपण नॅचरल सगळे स्फिंक्टर्स काढून टाकतो. म्हणजे जे खाल्लं ते उलटी व्हायचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तर अशा बरोबर. पेशंटना खाल्ल्यानंतर थोडं हिंडणं फिरणं, अपराईट बसणं हे महत्वाचं आहे. एकदम झोपायचं नाही, निदान अर्धा तास अच्छा. तरी जेवल्यानंतर. हे थोडेसे लाईफस्टाईल अँड डायटिक ऍडजस्टमेंट्स या ऑपरेशन्स नंतर आपल्याला करावे करावे लागतात. लागतात. सो सर मग बाकी फूड ते एक्सरसाइज, सगळं जमतं. सो एक्सरसाइज आणि डाएट हे खूप महत्वाचा रोल प्ले करतो. Exercise and diet is the most important thing in your life to prevent any cancer. हे बियॉन्ड डाऊट आता सिद्ध झालेलं आहे. आणि बरोबर. ह्याच्यावर आपण एक वेगळा डिस्कशन करू शकू, इतकं या त्याचं सर, इम्पॉर्टन्स. कारण आम्ही इथे योगा आणि हे सगळं बाकीचं पण एक्सरसाइजेस घेतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग हो, घेतो, फिटनेस घेतो. त्यामुळे आम्ही पण इथे जे पेशंट्स बघतो, आता इथे हे हो. युरोलॉजीचं डिपार्टमेंट आहे. सो आमच्याकडे जे काय काय पेशंट्स येतात, प्रोस्टेट कॅन्सर असतात, किंवा त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही एक्सरसाइज करा, थोडंसं हेल्दी लाईफस्टाईल जगा, थोडं सायकोलॉजी पण तुम्ही हो, हो. जास्ती स्ट्रेस आउट आणि हे येस. होऊ नका. सो दॅट हेल्प. मग सर, आपलं जो पेशंट आला, सपोज त्याचं ऑपरेशन झालं, आपण त्यांना सांगितलं काय काय करायचंय, सो त्यांचा फॉलोअप कसा असतो मग? आता कॅन्सरमध्ये जेव्हा कॅन्सर पेशंट आम्ही डायग्नोज करतो, तेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुझं आणि माझं जन्माचं रिलेशन झालंय आता. म्हणजे काय, तर नॉट बर. अ वन टाइम ट्रीटमेंट. यू हॅव बर. टू कम टू मी, वेदर यू हॅव सिम्पटम और यू डोंट हॅव सिम्पटम. बरेच पेशंट्स हे एकदा ट्रीटमेंट संपली की घरी जातात, त्यांना काही त्रास बरोबर. नसतो, परत फिरकत नाहीत आमच्याकडे, आणि 2 बरोबर. वर्षानं कॅन्सरचं मेटास्टासिस होऊन वाढून परत येतात. बर. त्यामुळं ओके. माझं असं सांगणं सगळ्यांनाच आहे की बाबा फॉलोअप रेग्युलरली करा. फॉलोअप मध्ये काय असतं, तर 3 मंथली फॉलोअप आम्ही सांगतो. पोस्ट ओके. ट्रीटमेंट म्हणजे किमो असेल, रेडिएशन असेल किंवा सर्जरी असेल, 3-3 महिन्याला येऊन तुम्ही डॉक्टरला भेटा. आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, राईट. त्यासोबत एक सोनोग्राफी करतो, आणि राईट. वर्षात एकदा एक एंडोस्कोपी करून देतो. कारण ओके. मी जर पार्शल स्टमक काढला असेल, तर उरलेल्या स्टमक मध्ये परत कॅन्सर व्हायचा धोका असतो. कारण बरोबर. जो काही त्याला रिस्क फॅक्टर आहे, त्या रिस्क फॅक्टरला त्याचं पूर्ण स्टमक एक्सपोज झालेलं आहे. एका जागी राईट. जरी त्याला कॅन्सर झाला असला तरी रेस्ट ऑफ द रिजन इज नॉट आउट ऑफ डेंजर. सो बरोबर. फॉलोअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक सिंपल सोनोग्राफी करतो. जर ओके. आम्हाला त्यात काही प्रॉब्लेम वाटला, तर राईट. आम्ही त्या पेशंटचा सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन परत एकदा करून देतो. तर ओके. हे फॉलोअप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एनी चेंज ऑफ सिम्पटम. म्हणजे मी आता मी व्यवस्थित जेवत होतो, पण अचानक गेल्या 15 दिवसात मला भूक कमी झाली, किंवा बरोबर. अचानकच मला संध्याकाळच्या सुमारास उलटी होते रोज. असं काही बर. चेंज ऑफ सिम्पटम तुम्हाला वाटले, तर तुम्ही लगेच डॉक्टरकडे जावा. देन डोंट वेट फॉर 3 मंथली फॉलोअप. कारण अच्छा. देर इज समथिंग विच इज हॅपनिंग इन युअर बॉडी. मग अशा वेळी आपल्याला लवकर त्याचं डायग्नोसिस करावं लागतं. त्यामुळे हा राईट. फॉलोअप इज फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. ओके. फाईन. थँक्यू सर. आय थिंक आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो आज आपण जसं स्टमक कॅन्सर विषयी बोललोय, तसं वी वुड लाईक टू हिअर डिफरंट काइंड ऑफ कॅन्सर किंवा सर्जरी येस. जे तुम्ही ट्रीट कराल. तो थँक्यू राईट. व्हेरी मच सर. आणि इट इज अ थँक्यू. प्लेजर टू हॅव यू ऑन ATRC. थँक्यू. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.